लोक आहेत ज्याच आई वडिलांच्या पोटात जन्माला आले असे लोक आहेत त्याच आई वडिलांना नोकर म्हणून सांगतात माझ्या घरी कामाला. किती परिश्रम. हे असं चित्र प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आहे. म्हणून आम्हाला आमची सोच बघायची म्हटलं होतं ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलं त्यांच्या संस्कारामध्ये वाढायला लागा, त्या संस्कार घ्या आणि मग संस्कार शिकत घेता येतात. आम्ही उद्योगाकडे वळायला लागलो आणि अशा उद्योगाकडे वळायला छोट्या छोट्या योजना आम्हाला करायला लागल्यात, वेगळ्या कंपनीच्या माध्यमात करायला लागल्यात आणि त्यामध्ये आम्ही हात घातला तर नक्कीच 5 रुपयापासून आम्ही 5 लाखाचा उद्योग निर्माण करू शकतो. तो विचार प्रकल्प करण्याची गरज आहे. तेव्हाच या MSMEचा फायदा आपल्यापर्यंत होऊ शकतो. हे सांग पुढे RNPच्या माध्यमातून ह्या अशा पद्धती आहेत. मी काय म्हणतोय याच्यात किमान 6 वेळा स्कीम याच्यामध्ये मला सांगितलं गेलं. मी ह्याचं जाणार नाही पण याचं सांगितलं की आमची तयारी ठेवणं म्हणजे समाजसेवा विभागाच्या माध्यमातून, आदिवासी विभागाच्या माध्यमातून आणि ठाकर बापा योजना आहेत किंवा इतर महामंडळ आहेत त्या महामंडळाच्या माध्यमातून आपण खादीग्रामध्ये उद्योग आहे, प्रधानमंत्री कौशल्य विकास विभाग आहे नाही, मुख्यमंत्री कौशल्य विकास विभाग आहे, यांच्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन त्यांच्याकडे जे काही सर्टिफिकेट मिळतात आहे, आरशक्ती सुद्धा मिळतात, मुद्रा योजनाच्या माध्यमातून कर्ज मिळत आहे, अशांच्या माध्यमातून घेऊन आपल्याला छोटा छोटा व्यवसाय करण्याची गरज आहे. याच्यात नाही पुढे घ्या त्याच्या अगोदर नाही पहिले सुरुवातीचं त्यानंतर सर हाँ यह योजना भारत के MSME क्षेत्र की वृद्धि और विकास का समर्थन करने के लिए एक पर्याय कार्यक्रम आहे. याच्यामध्ये म्हटलं की हे सगळे कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला छोट्या छोट्या स्किलमध्ये जाता येऊ शकतं. यामध्ये म्हटलं गेलं की सूक्ष्म लघु और मध्यम उद्योग याच्यामध्ये सांगितलं गेलं. मी म्हटलं होतं मगाशी किमान 5 लोकांपासून तर 250 लोकांपर्यंत कामाला मजुरीला याच्यामध्ये कर्मचारी घेऊ शकतो. सूक्ष्म उद्योग के लिए वार्षिक कारोबार 5 करोड़, छोटे उद्योग में 50 करोड़ आणि मध्यम उद्योगों के लिए 250 करोड़ रक्कम एवढं पैशाची लागत आपण या माध्यमातून लावू शकतो. घ्या पुढे हेच आपण सांगितलं म्हणजे अशा या 5-7 मुद्द्यांवरती आहेत. तुम्ही ठरवायचं की मी बचत गटाच्या माध्यमातून आम्ही 10 महिला आणि 5 महिला एकत्र येणार, असोचेम आणि MSMEच्या माध्यमातून आम्ही आमचा छोटासा रिपोर्ट तयार करून हा उद्योग निर्माण करणार. या उद्योगासाठी आम्हाला इतक्या पैशाची गरज आहे अनुदानाच्या रूपामध्ये आणि व्याजाच्या रूपामध्ये आम्हाला हे माल आम्ही आपला आर्थिक लाभ मिळेल का आणि तो मिळाला तर आम्ही कुठला व्यवसाय करतो त्यासाठीची रणनीती करण्याची गरज आहे. तुम्ही करणार असं नियोजन किती महिलांनी तयारी करायचं ठरलंय व्यवसायाच्या ह्याच्यात कोणीतरी पुढाकार घेतला तर नक्कीच होऊ शकतो. नाही तर असे किती वेगळे आले. आता मी गणवीर सरांसोबत जर म्हटलं की नाही तुमच्या गावातल्या 50 महिला आम्हाला रोजगाराक्षम करायच्या. आता तुमच्या सगळ्यांचे असे 400 प्रशिक्षण होणार आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये 400 प्रशिक्षण होणार आहेत. भाऊकडे जबाबदारी टाकलेली आहे आणि भाऊ पूर्ण नागपूर शहरामध्ये हे सगळं फिरून प्रशिक्षण घेणार आहे आणि त्यामधनं हे छोटं सुरू करणार. मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून सुद्धा मला सांगितलं होतं आम्ही 50,000पासून तर 1 लाखापर्यंत एका व्यक्तीला आम्ही मदत करणार. त्यांनी जर ठरवलं पती पत्नी दोघांनी मिळून व्यवसाय करणार तर आम्ही दोघांसाठी 2 लाख रुपये किंवा 1 लाखाची मदत करू शकतो. त्यांनी म्हटलं माझ्या पोरगाही पाहिजे आहे करणार आणि तो सुद्धा नियोजन करतोय पण त्यांनी एक हमी घेतली पाहिजे. मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून घेतला पैसा हा सबसिडीमध्ये नसणार, हा कर्ज रूपात आहे आणि त्याला व्याजाने भरून द्यायचं. त्या आपल्याला 3 ते 5 वर्षभरामध्ये तुम्हाला वापस करायचे. एका वेळेस नाही तर थोड्या टप्प्याटप्प्यामध्ये तुम्हाला वापस करावं लागेल. पण या स्कीमच्या माध्यमातून प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या माध्यमातून काही सबसिडी आहे. सबसिडीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करता येऊ शकतं हे याची सांगितलं आहे. परत आमच्याकडे एक वनधन केंद्र आम्ही सुरू केलंय. म्हणजे वनधन केंद्र आमच्या भागात जंगल आहे, जंगलाच्या माध्यमातून जे काही वनोपज आम्ही निर्माण करतोय. तुमच्याकडे सुद्धा जंगल आहे. तुम्ही मोह बघितलं का? मोह काय करता तुम्ही? मोहापासून काय करता? मोहापासून काय करतोय? दारू एक नशेडी. दुसरं काय? माझ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोह आहे
इथे मोहाचे लाडू तयार होतात. आम्ही मोहाचे लाडू केल्यानंतर भामरागड सारख्या एकदम नक्षलपीडित गावामध्ये आमच्याकडे भामरागड जिल्ह्या तालुक्यामध्ये मोहाचे लाडू बनवले आणि गडचिरोली जिल्ह्याचा कलेक्टर तोच लाडू ओरिसा राज्यामध्ये 70 रुपयाला एक विकतोय. प्रदर्शनाला तेव्हा एक लाडू 70 रुपयाला विकतोय आणि तोच लाडू बाहेर देशामध्ये 150 रुपयाला विकतोय. बरं.